नाशिककरांवरचा ढगफुटीचं संकट आता टळलेलं आहे। त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलेला आहे। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलंय, कारण त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलाय। मुसळधार पावसाचा भोवरा दुसऱ्या दिशेला सरकल्यानं मंगळवारी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणामध्ये कमी झालाय। तरी देखील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे। अहिल्यानगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे। सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामधल्या मेणघर किल्ल्यावरच्या वाडीतील जवळपास 100 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। घाटघर परिसरात 321 मिलीमीटर तर एकूण भंडारदरा परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं आदिवासी दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। आदिवासी बांधवांच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालाय। प्रशासनानं या परिसरात खबरदारीचे उपाय सुरू केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुण्यामधील स्वारगेट मेट्रो स्टेशनला गळती लागली आहे। प्लॅटफॉर्म आणि स्टेशन यामध्ये बादल्या ठेवण्यात आल्यात। स्वारगेट मेट्रो स्टेशनवरच्या गळतीमुळे नागरिकांचेही हाल झाले। कामशेत बोगद्याला लागलेल्या गळतीचा व्हिडिओ देखील समोर आलाय। स्वारगेट मेट्रो स्टेशनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे। ज्या ठिकाणी गळती लागली आहे त्या ठिकाणी मेट्रो प्रशासनाने बादल्या ठेवल्या आहेत। प्लॅटफॉर्म आणि रेल्वे स्टेशनमध्ये अनेक ठिकाणी अशा बादल्या दिसून येत आहेत। स्वारगेट मेट्रो स्टेशनवरच्या गळतीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। पुण्यातील जे मेट्रो स्टेशन आहे येथे छताला गळती लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे। आपण पुणे मेट्रो स्टेशन येथे आहोत। आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी जी गळती लागलेली आहे येथे बकेट मांडण्यात आलेला आहे। अगदी 1 2 3 4 आणि त्या बाजूला 4 अशा एकूण 8 ते 9 बकेट लावलेले आहेत आणि एकंदरीतच ज्या छतातून अगदी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। अगदी शेकडो कोटी रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच पुणे मेट्रो करण्यात आलेला आहे। दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या कामशेत बोगद्याला गळती लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कामशेत बोगदा जिथे संपतो त्या ठिकाणी बोगद्यामधून चक्क पाण्याच्या धारा खाली वाहत असल्याचं दिसतं। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे आणि भूस्खलन झाल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। भूस्खलनाच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। मेपाडी जवळील कल्लाडीमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना भूस्खलन झाल्याची माहिती मिळते। केरळच्या वायनाडमध्ये मोठं भूस्खलन झालंय। भूस्खलन झाल्यानं डोंगराचा भाग रस्त्यावर आला। वायनाड जवळच्या कल्लाडी गावात मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। पाणी आणि डोंगराचा भाग एवढ्या वेगात खाली आला की काही जणांना जीव वाचवण्यासाठी वेळही मिळाला नाही। भूस्खलनावेळी अनेक वाहनंही दूर फेकली गेली। रस्त्यावर उभा असलेला पाण्याचा टँकरही काही मीटर अंतर घसरत गेला। पाण्याच्या आणि चिखलाच्या प्रवाहात अनेक लोक अडकले। जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले। अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं। यात 3 जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। स्थानिक यंत्रणा बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत। 7 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।